कला दर्पण न्यूज. यादीवर संशय, फेरफार, गाळे व्यवहार तपासणीची मागणी. अतिक्रमणधारकांची 400हून अधिक नावे जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण प्रकरण केवळ अतिक्रमण हटवण्यापुरतं मर्यादित राहिले नसून मालकी हक्क, भाडे व्यवहार, फेरफार नोंदी, गाळे हस्तांतरण आणि मंजुरी आदेश याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिक, व्यापारी आणि काही सामाजिक संघटनांनी फक्त बुलडोझर नव्हे तर फाईल्सही उघडा अशी मागणी केली आहे. 400हून अधिक अतिक्रमणधारकांची यादी जाहीर झाल्यानंतर आता प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. नागरिकांकडून फेरफार नोंदी, गाळे विक्री, भाडे व्यवहार, मंजुरी आदेश आणि मालकी हक्कांच्या चौकशी करण्याची मागणी वाढली आहे. यादीत काहींची नावे आलेत, काहींची वगळली गेलीत. का? प्रभावशालींना संरक्षण मिळाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी अतिक्रमण, गाळा, विक्री, भाडे अशा आर्थिक साखळी असल्याची चर्चा आहे. गाळे एका व्यक्तीच्या नावावर आणि व्यवसाय दुसऱ्याचा असल्याचाही आरोप आहेत. नागरिकांनी पुढील कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. मंजुरी आदेश, भाडे करार, कर नोंदी, नोटीस तपशील, सर्वेक्षण नकाशे. जर कारवाई समान झाली नाही तर न्यायालयीन लढाई वादग्रस्त ठरू शकते असं मत व्यक्त होत आहे. यादीवर संशय, फेरफार नोंदी तपासणीची मागणी. गाळे भाडे व्यवहार चर्चेत, प्रभावशालींवर कारवाईचा प्रश्न. पारदर्शकतेची मागणी तीव्र. लोकप्रतिनिधी व नातेवाईकांची नावे आल्यास सदस्यपद धोक्यात येईल का? चौकशी व अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी आहे. उपरेतील अतिक्रमण प्रकरण आता केवळ कारवाई न राहता न्याय, पारदर्शकता आणि समानतेची मोठी परीक्षा ठरत आहे. 4 मे पासून सुरू होणारी कारवाई खरी अंमलबजावणी ठरणार की निवडक स्टंट यावर प्रशासनाची विश्वासार्हता ठरणार आहे. यातील सविस्तर भाग लवकरच. भाग 3. लोकप्रतिनिधी, नातेवाईक आणि हितसंबंधाचा संघर्ष. सदस्यपद धोक्यात येऊ शकतं का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.